जाहीर करावं, तशा प्रकारची मान्यता द्यावी। आणि आमच्या डोळ्यासमोर जे प्रारूप आहे ते उत्तरांचलचं आहे। उत्तरांचलला जसं देवभूमी म्हणून जाहीर अधिकृतपणे केलेलं आहे, त्याला काही निकष तिथे निर्माण केलेले आहेत, तशाच तऱ्हेची मार्गदर्शक तत्व अवलंबून महाराष्ट्र शासनाने देखील या संपूर्ण जो 16 किलोमीटरचा परिसर आहे, जी पंचक्रोशी आहे, त्या पंचक्रोशीला संतभूमी असं अधिकृतपणे जाहीर करावं, तसा दर्जा त्याला बहाल करावा। एक कल्पना अशी आहे की प्रत्येक इथला जी व्यक्ती आहे, जी येथे येईल, इथले नागरिक असतील किंवा येणार जाणारे यात्रेकरू असतील, आपण संतभूमीमध्ये आलेलो आहोत याचा कुठेतरी आपल्या मनावरती एक अंकुश राहावा। जसं तुका म्हणतात, नित्य नवा दिस जागृतीचा, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, तशा एक आंतरिक नैतिक अंकुश सतत आपल्या मनामध्ये जागता राहावा, एवढी व्यापक आणि सामान्य किंवा महत्वाची भूमिका या मागणी मागे आहे। कारण शेवटी मानवी जीवन हे निरामय बनावं हा वारकरी खरा मूलभूत विचार आहे, त्याचं जागरण सतत मनामध्ये जागृत राहावं यासाठी संतभूमी म्हणून ही भूमी घोषित व्हावी, एवढी आमची फक्त मुख्य मागणी आहे। सरकार जे आहे त्यांनी आतापर्यंत इंद्रायणी स्वच्छ केली नाही, इंद्रायणीला निर्माण करू शकले नाही, अशी सरकार तुमचं देऊ आळंदीला संतभूमी म्हणून घोषित करतील का? मी सांगू का, माझी या एक नागरिक म्हणून सुद्धा भूमिका अशी आहे की सगळ्या गोष्टी शेवटी शासन संस्थेने कराव्यात, ही सुद्धा मानसिकता आपल्याला नागरिक म्हणून केव्हा तरी सोडायला लागणार आहे। कारण शेवटी इंद्रायणी असो किंवा कुठली नदी असो, ती प्रदूषण होण्याचं एक मुख्य कारण आपण सुद्धा आहोत। त्यामुळे शासनाने करणं हे शासन करेल, त्याच्याकरता आपण त्याच्यावरती शासनावरती आपल्या माध्यमातून सतत मागणीचा दबाव आणणं हे जसं आपलं कर्तव्य आहे, तसं आपल्या पातळीवरती आपण सुद्धा नैतिकतेची बूज राखणं आणि त्याच्यासाठी संतांचा आग्रह त्याच्यासाठी आहे, ती संतभूमी ही म्हणून आपल्याला हवी आहे किंवा तो दर्जा हा त्याच्यासाठी आपल्याला हवा आहे। ही सगळी मागणी करत असताना टिळक सर, जेव्हा ही संतभूमी जाहीर होईल शासनाकडनं किंवा अभिप्रेताची जाहीर होईल, हे होत असताना त्या सगळ्या परिसरामध्ये पंचकृतीमध्ये जी काही मांस विक्री आहे, वैध अवैध धंदे म्हणजे तुमची मद्य विक्री पण आली त्याच्यामध्ये, तर तुम्हाला अभिप्रेत आहे का की हे सगळं बंद होणं अपेक्षित आहे? संतभूमीमध्ये कुठल्याही पद्धतीची हिंसा व्हायला नको या विचारावर सहमत आहे का? आणि तशीच मागणी आहे यालाच एक की कारण काही जे निर्णय आहेत ते स्थानिक पातळीवर पण होऊ शकतात, पोलीस प्रशासन असेल किंवा बाकीच्या यंत्रणा असतील, हे म्हणजे राज्य शासनाच्या परवानगीशिवाय पण इथे काही निर्णय घेऊ शकतात, त्यांना काही प्राथमिक अशी मागणी असणार आहे। आपली विनंती अशी आहे, हे बघा, माझं पुन्हा एक वारकरी म्हणून माझी जी निष्ठा आहे ती वारकरी निष्ठा अशी आहे की जे ज्ञानदेवांचं वचन आहे की जे खळांची व्यंकटी सांडो, इथे प्रत्येक व्यक्तीने, मग तो व्यावसायिक असो किंवा नागरिक असो, जर ही भावना मनामध्ये ठेवली की मी संतभूमीमध्ये आहे म्हणून त्या संतभूमीचा जो संत विचार आहे त्याला अनुसरून माझं वर्तन असलं पाहिजे, तर मला असं वाटतं कोणत्याही प्रकारच्या धाकधपटच्या शिवाय किंवा हुकुमाशिवाय स्वयंस्फूर्तीने जो बदल घडून येतो तो चिरस्थायी असतो। ती प्रक्रिया निदान या संत परिसराला संतभूमीचा दर्जा अधिकृतपणे मान्य झाल्यामुळे ती प्रक्रिया मानसिक पातळीवरती सुरू होईल अशी अपेक्षा आहे। आणि तो बदल हा खरंच चिरस्थायी असतो, कुठल्याही आदेशामुळे, पोलिसांच्या भीतीमुळे, बळाच्या भीतीने होणारा बदल हा केवळ तात्कालिक आणि करणे असतो। सर, एक प्रश्न असा आहे की विशिष्ट तीर्थक्षेत्राचा दर्जा आधीच आहे, आता त्या दर्जानुसार ज्या पायाभूत सुविधा मिळायला हव्या त्या पायाभूत सुविधा दोन्ही तीर्थक्षेत्रांना मिळालेल्या आहेत। तुम्ही आता नवीन मागणी करताय संतभूमीची, तुम्हाला जी अपेक्षित आहे संतभूमी, तो दर्जा मिळाल्यानंतर सुद्धा होईल का, हा एक प्रश्नच आहे ना, त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? हे बघा, अपेक्षा ह्या आपण सतत व्यक्त करणं हे आपलं शेवटी नागरिक म्हणून कर्तव्य पण आहे आणि हक्क पण आहे। आणि जोपर्यंत सातत्यशीलतेने याचा पाठपुरावा होत नाही तोपर्यंत हे सतत करावं लागणार आहे। म्हणजे मी शासनाला, शेवटी शासन हा एक आपल्या संपूर्ण सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि शेवटी लोकशाही शासनामध्ये आपल्याला अखंडपणे मागणी लावून धरणं हे आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे करणार आहोत। अपेक्षा अशी आहे की शासनाला ही तीव्रता कळल्यानंतर शासन या भूमिकेच्या प्रति सकारात्मक प्रतिसाद देऊन आवश्यक ती कार्यवाही करेल, ही आपली अत्यंत आमची मनस्वी धारणा आहे आणि तिला फळ येईल अशी आशा आहे। मग इंद्रायणी पुनर्जीवीकरण किंवा इंद्रायणीमध्ये जे काही प्रदूषण होते गेल्या आठवड्यामध्ये मासे आढळले होते किंवा आळंदीचे एकूणच रस्त्याची किंवा ट्रॅफिकची जे काही समस्या आहे त्याबाबत आपण का नाही करत? मी तेच म्हणतोय की आता आम्ही खऱ्या अर्थाने त्याचं प्रारंभीचं पाऊल म्हणजे हे आहे की आपण संतभूमी ही जाहीर करूया,
इथून पुढे आम्ही सगळे आपापल्या पातळ्यांवरती व्यक्तिगत असेल संस्थात्मक असेल हा पाठपुरावा सतत करून आता सुरुवात होते मॅडम. पाठपुरवण्यासाठी त्याला आराखडा तयार करावा लागेल आपल्याला, की काय काय असायला पाहिजे आणि काय नसायला पाहिजे हे मला यावर तयार करावं एक लागेल. बोलायचंय. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, मुळे भेदी खडकाचे अंग, अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. जर आपण सगळ्यांनी मिळून त्याचा जर व्यवस्थित अभ्यास केला, मग भले ते इंद्रायणीचं प्रदूषण असेल, ट्रॅफिकच्या समस्या असेल, रोडच्या समस्या असेल, तर सर्व मिळून आपण यातनं मार्ग काढू शकू. आणि सरांनी जसं सांगितलं की संतभूमी हा पहिला टप्पा आहे, कदाचित संतांची भूमी आहे म्हणून तर सगळेजण जागे होतील आणि त्यासाठी काम करायला सगळेजण तयार होतील. भूमी आहे ही 350-500 वर्षापासून लोकांना सर नक्कीच माहितीये. आता बघा, आपण जेव्हा शाळेत असताना बेसिकली अशी डिमांड काय आहे, त्यामध्ये उत्तराखंडचा अभ्यास करताना तुम्ही काय अभ्यास केला की तिथे जे असायला पाहिजे जे तीर्थक्षेत्राचा दर्जा असताना आपल्याला मिळत नाही? उदाहरण जर घ्यायचं झालं तर जसं तिरुपतीला जसं बालाची स्वच्छता जर बघितली तर तिथली स्वच्छता आणि आपले देव आणि आळंदीची स्वच्छता यामध्ये त्यांचं म्हणणं हेच आहे की निश्चित आराखडा केलेला आहे. केलेला आहे का? आपल्या नदीपात्रामध्ये ज्या वेळेला लेडीज स्नान करतात त्यांना वस्त्र बदलण्यासाठी सुद्धा जागा नाहीये. आणि काही वर्षापूर्वी आपल्या इथल्या आमदारांनी इमामी इंद्रायणी जसं नमामी गंगेच्या नावाने आपली इथे स्कीम हे केली होती आणि कित्येक दिवस त्यांनी त्याचं कॅम्पेन केलं, परंतु इंद्रायणी आणखी स्वच्छ झालेली नाही. आणि त्याच्या धर्तीवर पुन्हा तुम्ही संतभूमीची वेगळी मागणी करताय. त्याचं कारण असं आहे, आता तुम्ही ज्या ज्या शंका उपस्थित केल्या त्या सर्व शंकांचं निराकरण शासन एका मागणीद्वारे करू शकेल. वेगळी मागणी इंद्रायणीची करणं, वेगळी मागणी तीर्थक्षेत्राची साफसफाई स्वच्छता असण्याबाबत करणं, पुन्हा वेगवेगळ्या मागण्या करण्याऐवजी जर ही या संतभूमीची मागणी केली त्यामध्ये हे सगळे निकष लागू पडतात. उत्तरांचलमध्ये आपण पाहिलं किती स्वच्छता आहे. आता सरांनी प्रश्न केला की स्नानगृह नाही, कपडे बदलायला जागा नाही, इंद्रायणीमध्ये स्नान करतात महिला आमच्या बहिणी. तर हे जे सगळ्या सुविधा आहेत या एकाच मागणीतनं पूर्ण व्हाव्या हीच तर आमची खरी इच्छा आहे की त्यांनी आम्ही शासनाकडे मागणी करतोय, मग शासनाने ती बैठक घ्यावी, त्याचा आराखडा शासनाने तयार करावा आणि तो समाजासमोर मांडावा आणि त्या पद्धतीने शासनाने ते कार्य करावं. अंमलबजावणीवर हो, त्याची अंमलबजावणी शासनाने करावी. हा आराखडा बैठक झाल्यानंतर शासनाने त्याच्यामध्ये लक्ष घालून तो पूर्णपणे तयार करायला हवाय, ही आमची खरी मागणी आहे. आणि मग त्यामध्ये शासनाने जे आपल्याला काही लागेल, ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्या बाबीची आपण त्या ठिकाणी मागणी करूया. संत भूमीबाबत मोनी विश्वसंत काय म्हणणं आहे? आळंदी असेल तेव्हा विश्वस्त जे आहे. दोन्हीही संस्थांचे प्रमुख विश्वस्त अध्यक्ष यांच्याशी सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केला. सह्याद्रीवरती आता बैठक होणार आहे वारी संदर्भात, तर त्या दोन्ही पालखी सोहळा प्रमुखांना स्वतः आम्ही विनंती केली आहे की आपण मुख्यमंत्री साहेबांना हा संत भूमीचा विषय तुम्ही घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने आपणही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करायचा आहे अशी ही त्यांना विनंती केलेली आहे. तत्वशः अनुकूल आहे. त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे? हो, तत्वशः ते अनुकूल आहे. कारण हा शेवटी हा प्रश्न सगळा देहू आणि आळंदी या तीर्थक्षेत्राशी संबंधित आहे, त्यामुळे ते अनुकूल असणारच ना. साहजिक